तर विद्यार्थी मित्रांनो, 3 इयरच्या विद्यार्थ्यांना ज्या अर्थी सीईटी सेलने परीक्षेच्या फॉर्मसाठी एक्सटेन्शन दिलेलं नाहीये, त्या अर्थी आपण असं समजू शकतो की सीईटी सेल आता यापुढे नवीन एक्सटेन्शन सुद्धा देणार नाही. आणि ज्यावेळेस फॉर्म फिलिंग कंप्लीट होतं, त्यावेळेस सीईटी सेल विद्यार्थ्यांच्या जर फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील, तर त्यांना फॉर्म एडिट करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेल आपल्याला ही एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून देईल का, आणि आपल्या या परीक्षेचे जे ॲडमिट कार्ड आहेत ते साधारणतः कधीपर्यंत आपल्याला मिळतील, या सर्व गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तुम्हाला सर्व विषयाच्या सोप्या भाषेतील मराठी आणि इंग्रजी माध्यमामधील नोट्स दिल्या जातील. परीक्षेचं कंप्लीट प्रिपरेशन होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तसेच 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स 7 मार्च पासून सुरू होत आहे. तर लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि हा कोर्स जॉईन करून आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी सेलच्या जर वेबसाईटवरती चेक केलं तर सीईटी सेलने 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी जी एक्सटेन्शन दिलं होतं, त्या एक्सटेन्शन मध्ये आपण पाहू शकतो 3 मार्च पर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे सांगितले होते. त्यानंतर सीईटी सेलने त्यापुढे असंही मेन्शन केलं होतं की नो फर्दर एक्सटेन्शन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल शॉल बी ग्रांटेड. म्हणजे थोडक्यात ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी यापुढे कुठलंही एक्सटेन्शन दिलं जाणार नाही. तर त्याच पद्धतीने सीईटी सेलने आता कुठलंही एक्सटेन्शन दिलेलं आपल्याला दिसत नाहीये. तर थोडक्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन मिळणार नाही हे आपण आता ग्राह्य धरू शकतो. पुढे विद्यार्थी मित्रांनो, यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म फिल करत असताना फॉर्म मध्ये चुका होतात आणि त्या चुका दुरुस्त करणं गरजेचं असतं. कारण या चुका जर आत्ता दुरुस्त झाल्या नाही तर पुढे ऍडमिशन मध्ये तुम्हाला अडचणी येतात. आणि त्या अडचणी टाळण्यासाठी सीईटी सेल आत्ताच फॉर्म एडिट करण्याची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देते. तर आपण इतर कोर्सेसच्या बाबतीत जर पाहिलं तर बीएड सीईटीला सीईटी सेलने एडिट फॅसिलिटी ही सुरू केलेली आहे. यामध्ये बीएडच्या विद्यार्थ्यांना 3 दिवसांचा वेळ सीईटी सेलने ते दिलेला आहे आणि या 3 दिवसामध्ये कॅन्डिडेट त्यांचं नाव चेंज करू शकतात, त्यानंतर डेट ऑफ बर्थ चेंज करू शकतात, फोटो अपलोड करू शकतात, सिग्नेचर अपलोड करू शकतात आणि तुमचं जेंडर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. अशा पद्धतीने सीईटी सेल ज्या वेळेस LLB सीईटीच्या विद्यार्थ्यांना एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून देईल, त्यावेळेस सुद्धा आपण याच गोष्टी इथे अपडेट करायला परमिशन मिळेल असं एक्सपेक्ट करू शकतो. आणि फक्त 3 दिवसाचाच वेळ तुम्हाला इथे दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इतर गोष्टी जर यामध्ये पाहिल्या तर ज्या विद्यार्थ्यांनी फी पे केलेली नाहीये पण फॉर्म सबमिट केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म फी भरण्याची मुभा इथे सीईटी सेलने दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी काही लोक असे असतील की ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे पण फीज अजून पेड केलेली नाहीये. तर अशा वेळेस तुम्हाला फॉर्म एडिट करण्याच्या वेळेस ही फी सुद्धा सबमिट करता येऊ शकते. याचा अंदाज आपण या सर्क्युलरवरनं लावू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता लवकरच सीईटी सेल तुम्हाला एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही एडिट फॅसिलिटी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सीईटी सेल वरती जाऊन सीईटी एक्झामिनेशन पोर्टल वरती जायचंय, जिथे तुम्ही तुमचा फॉर्म भरला होता. त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं सीईटी रजिस्ट्रेशन आणि प्रोफाईल दिसेल. तर तुमच्या सीईटी रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन तुमच्या फॉर्म मध्ये जाऊन तुम्ही हे एडिट त्यावेळेस करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपले हॉल तिकीट्स कधी येणार आहेत. तर साधारणतः सीईटी सेल ही परीक्षेपूर्वी 8 ते 10 दिवस तुम्हाला तुमचे हॉल तिकीट प्रोव्हाइड करते. आणि त्यानंतर तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथे लॉग इन केल्यानंतर गेट हॉल तिकीट ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असेल. याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे हॉल तिकीट ऑनलाईन जनरेट करून दिलं जाईल. तर या पद्धतीने सीईटी सेल तुम्हाला तुमचे हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर साधारणतः एक 8 ते 10 दिवस देईल. आता यापुढील अजून महत्वाचा एक प्रश्न येतोय की तर सीईटीची डेट ही एक्सटेंड होऊ शकते का. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची डेट एक्सटेंड होणं हे सर्वस्वी सीईटी सेलवरती अवलंबून असेल. जर त्या दिवशी इतर युनिव्हर्सिटीजच्या एक्झाम्स येत असतील 1 आणि 2 एप्रिलला, ज्या दिवशी आपली परीक्षा असणार आहे, अशा केसमध्ये जर युनिव्हर्सिटीज आपला पेपर पुढे ढकलायला तयार नसतील तर सीईटी सेल मे बी आपला पेपर पुढे ढकलू शकते. त्यामुळे
ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. जर युनिव्हर्सिटीचे पेपर त्या दिवशी क्लॅश होत असतील, तर सीईटी सेल मे बी याच्यावरती विचार करेल. पण जोपर्यंत सीईटी सेलकडनं काही ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत आपण हा असा अंदाज लावणं सुद्धा चुकीचं आहे. जी सीईटी सेलने टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे 1 आणि 2 एप्रिल, तीच आपण एक टार्गेट म्हणून लक्षात ठेवूयात आणि त्याच तारखेला एक्झाम आहे असं कन्सिडर करून आपण आपलं प्रिपरेशन करणं कधीही गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर यापुढे आपल्याला डेट एक्सटेंड करून दिली, तर मिळालेला एक्स्ट्रा टाइम हा आपण रिव्हिजनसाठी वापरू शकतो किंवा एक्स्ट्रा प्रिपरेशनसाठी सुद्धा वापरू शकतो. तसेच हे प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि एमसीक्यूचे बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्हाला मिळणार आहेत आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल पीवायक्यू सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.